नमस्कार. देशदूतच्या शनिवारच्या संवाद कट्ट्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. एप्रिल उजाडलाय, ऊन वाढतंय, उन्हाळा खऱ्या अर्थाने सुरू झालाय आणि आपण बघतोय की आत्ता सरत्या आठवड्यात आपण 41 डिग्री पार केले. 41.12 असं नाशिकच्या तापमानाची नोंद झाली आहे. सिग्नलला उभं राहायला तर चटका बसतोय, उन्हानी लाही होतीये, पाणीसारखं प्यावंसं वाटतंय आणि उष्माघाताचा त्रास आपल्याला होऊ शकतो असं आपण सगळ्या माध्यमातनं हे ऐकतोय. नेमका हा उष्माघात म्हणजे काय, हीट स्ट्रोक कशाला म्हणावं, त्याची लक्षणं कशी ओळखून घ्यावी आणि त्याच्यासाठी काय उपाययोजना कराव्या, या चर्चेसाठी आज आपण बोलावलंय डॉक्टर सुनील औंधकर यांना. डॉक्टर औंधकर हे फॅमिली फिजिशियन आहे. गेले 32 वर्षापासून त्यांची प्रॅक्टिस आहे आणि रेड क्रॉस सोसायटीमध्ये सचिव म्हणून पण ते कार्यरत आहे. डॉक्टर साहेब नमस्कार. नमस्कार. स्वागत आहे तुमचं. धन्यवाद. जसं मी म्हटलं की खूप गरम होत आहे, उष्ण होत आहे, तर नेमकं हीट वेव्ह, हीट स्ट्रोक जेव्हा माणसाला बसतो तर त्या हीट स्ट्रोक कसा ओळखावा आणि त्याला कसं जाणावं की हा हीट स्ट्रोक आहे. आता तुमच्याच निवेदनातून एक उल्लेख आला की ज्यावेळी आम्ही जनरली बघतो, आपण शक्यतो सायंटिफिक अप्रोचपेक्षा प्रॅक्टिकल अप्रोच ठेवू, जे प्रत्यक्षात काही घडतंय ते बघण्याच्या दृष्टीने आपण करू प्रयत्न. 40 डिग्री सेंटीग्रेडच्या वर जर ज्यावेळी तापमान जातं ते फॅरेनहीटमध्ये परत बरंच जास्त असतं आणि आपल्या शरीराची एक क्षमता असते ते ऊन सहन करायची. ज्यावेळी ऊन विशिष्ट प्रमाणापेक्षा जास्त वाढतं त्यावेळी आपल्या शरीरातली जी पाण्याची स्थिती जी आहे तिचा जो समतोल जो पाहिजे आपल्या शरीरात तो ढासळतो आणि पाण्याचं प्रमाण कमी व्हायला लागतं, जास्त प्रमाणात घाम यायला लागतो आणि घामाबरोबर आपल्या शरीरातील विविध द्रव्य पण बाहेर पडतात. त्यातली काही निरुपयोगी असतात आणि काही उपयोगी असतात. पण विशेषतः त्यातलं मिठाचं प्रमाण जर कमी झालं तर आपल्याला अचानक थकवा जाणवायला लागतो, घाम जोरात यायला लागतो, परत आणखी वाढतो. त्याच्यामुळं शरीर स्वतःला थंड ठेवू इच्छितं एकीकडे आणि एकीकडे उन्हामुळं आपली काहिली तर होतच असते. तर अशा वेळी माणसाला थकवा जाणवायला सुरुवात होते, चक्कर यायला सुरुवात होते, कुठेतरी बसून घ्यावं असं होतं आणि एकीकडं घाम येत असताना शरीराचं तापमान मात्र एकदम वाढत जातं. आणि कधी म्हणजे यातल्या अत्यंत म्हणजे उच्चतम अवस्थेमध्ये माणूस चक्कर येऊन पडल्याची देखील उदाहरणं आहेत. आपला जो सनस्ट्रोक ज्याला म्हणतो किंवा उष्माघाताचा जो फटका आहे तो अशा पद्धतीने देखील आपण प्रत्यक्षात बघू शकतो. अगदी बरोबर की आपल्याला घाम जाणवतो. आपण म्हणतो की उन्हातनं जाऊन आलं आणि कुठे बसलं की खूप घाम येतो आणि या घामातनं जसं सर म्हणतायत की आपल्या बॉडीत असलेले जे जीवनसत्व आहेत की पर्टिक्युलरली जसं मिठाचं प्रमाण तुम्ही म्हणाले, सॉल्ट्स म्हणाले, हे घामावाटे बाहेर पडतात आणि बॉडीचा बॅलन्स जो असतो तो ढासळतो. सर, बऱ्याच वेळा असंही होतं की डोळ्याची आग व्हायला लागते किंवा हातापायांची आग व्हायला लागते किंवा डोळे खूप थकल्यासारखे वाटतात त्या प्रखर उन्हानी, तर असं पण काही होत असतं का? हो, निश्चित. तो त्या प्रक्रियेचाच एक भाग आहे. त्याचे टप्पे आहेत. यातले ही उलट ही सुरुवातीची लक्षणं आहेत. जसजशी ही जाणवायला लागतात अंगाला थोडंसं म्हणजे एकतर अस्वस्थता जाणवायला सुरुवात होते पेशंटला उष्माघाताच्या, कुठेतरी बसून घ्यावं असं वाटतं, घाम तर येतो पण हळूहळू तुम्ही सांगितलेली लक्षणं पण दिसायला लागतात. थकवा चढत्या क्रमाने वाढत जातो आणि माणसाला एक अवस्था अशी येते की ज्यावेळी त्याचा फ्लुइड जो आहे बॅलन्स पाहिजे तो ठराविक प्रमाणापेक्षा जर बिघडला, समतोल खाली ढासळला तर तो माणूस कुठल्याही क्रिया करायच्या, इव्हन याचा त्याच्या मानसिकतेवर पण परिणाम होतो. समोरचा माणूस काय बोलतोय त्याला कळत नाही, आपण काय बोलावं ते त्याला आठवत नाही. अशा परमोच्च अवस्थेमध्ये उष्माघाताचा फटका बघितलेले रुग्ण आम्ही बघितलेले. सर, जसं आपण वारंवार म्हणतोय की फ्लुइड बॅलन्स संपतो, म्हणजे पाण्याची पातळी जी आपली द्रव पातळी आहे शरीरातली त्याचा कुठेतरी असमतोल होतो. असंही म्हटलं जातं की तुम्ही उन्हातनं आल्यावर की माणसाला असं वाटत असतं की भराभर पाणी प्यावं आणि पर्टिक्युलरली थंड पाणी प्यावं. मग बर्फाचं पाणी लोक पितात, फ्रीजचं पाणी पितात. तर
याच्यातलं काय सायंटिफिक आहे की एवढं थंड पाणी प्यावं का, उन्हातनं आल्या आल्या लगेच पाणी प्यावं का, नाही पिऊ, त्याचा शरीरावर काय परिणाम होतो? नाही, आता आपण अगदी आपल्या जन्माच्या अवस्थेपासून बघतो की प्रत्येक गोष्टीला आपण एक ठराविक वेळ द्यायचा असतो. की आपल्याला जन्माला यायला देखील आपल्याला जो काही 9 महिने 9 दिवस म्हणतो बरोबर. किंवा 280 दिवस म्हणतो, त्या काळात झालेली प्रसूती ही नॉर्मल मानली जाते. तसंच आपल्या शरीरातल्या प्रत्येक गोष्टीचं आहे. अगदी पहिला अन्नाचा घास खातो तो कशा पद्धतीने खाल्ला जावा, 32 वेळा जे म्हणतो, अगदीच शब्दशः 32 वेळा जरी नसलं तरी ते पूर्ण बारीक होऊन त्यात पुरेशा प्रमाणात लाळ मिसळून मग ते पोटात जावं, जेणेकरून ते पचन होण्यास अत्यंत मदत सुलभ होईल. बनतं आणि पटकन शरीरामध्ये ते ऍब्सॉर्ब पण केलं जातं. तर ज्यावेळी आपण पूर्ण उन्हातून येतो, एकीकडं आपल्याला खूप त्याची थर्स्ट जी आहे, तहान आहे, ती जरी निर्माण झालेली असली तरी आम्ही पेशंटला सूचना देतो की किमान 5 मिनिट, प्रॅक्टिकली जर सांगायचं झालं तर 5 मिनिट तुम्ही आधी शांत बसा. फ्रीज मधलं पाणी, माठातलं पाणी, याचा देखील मी विरोधी आहे. की पटकन काय होतं या गोष्टींनी की आपलं शरीराचं तापमान अत्यंत चढलेलं असतं आणि कुठलीही गोष्ट झटकन झाली, अगदी माणूस खाली बसलाय आणि झटकन उठून उभा राहिला, तर अचानक थोड्या काळासाठी त्याचं रक्तदाब जो आहे तो झटक्याने कमी येतो आणि माणसाला एकदम चक्कर आल्यासारखं वाटतं. तशीच प्रक्रिया ही या पाण्याच्या बाबतीत पण होते की आपलं शरीर एकीकडं गरम होत असताना, सगळीकडे उष्णता भासत असताना अचानक आपण जर थंड पाणी पिलं तर त्या टेम्परेचर मधले जे डिफरन्स जो आहे तो आपलं शरीर हे सहन करू शकत नाही आणि त्याचा देखील आपल्या श्वासनलिकेला, आपल्या अन्ननलिकेला अचानक स्पाझम ज्याला म्हणतो की ती आकुंचन पावण्याची अचानक शक्यता असते आणि मग श्वास घ्यायला त्रास होण्या इतपत उदाहरणं साध्या थंड पाण्याने देखील. हे थंड पाणी जेवढं अधिक तेवढं तो शरीराला त्याचा त्रास पण अधिक होतो. थंड पाणी आणि बर्फाबद्दल लोक पॅशनेट असतात. शरीराच्या तापमानाशी ते विषम असल्यामुळं त्याचा त्रास होतो आणि याच काळात एकीकडे उष्माघात आणि एकीकडं असे थंड पाणी आणि हे पिल्यामुळं थ्रोट इन्फेक्शन, आपल्या घशाला इन्फेक्शन झालं की ते जंक्शन आहे की तिथून नाक जवळ आहे, तिथून कान जवळ आहे, तिथून श्वासनलिका जवळ आहे आणि तिथून आपली जिथं अन्न पहिल्यांदा जाऊन पडतं ते जठर पण जवळ आहे. त्यामुळं घशाला इन्फेक्शन झालं की बाकीच्या 4 ते 5 ठिकाणी हे बाधा पोचायला वेळ लागत नाही. त्यामुळं मी सुरुवातीला सांगितलं होतं की बर्फ आणि माठ त्यातल्या त्यात नैसर्गिक स्वरूपात असतो म्हणून मी थोडंसं हो म्हणेल, पण बर्फ मिसळून जी थंड पेय किंवा पाणी घेतलं जातं त्याच्यापासून निक्षून राहावं. या उपर काही कुठं समारंभात वगैरे गेलो आणि तसं पाणी पिण्यात जरी आलं तरी घरी येऊन गार्गल्स करणं आणि रात्री झोपताना ब्रश करून घसा आपला पूर्णपणे स्वच्छ आणि कोरडा राहिला पाहिजे. याच्याबद्दल जर तुम्ही दक्ष राहिलात तर कान ना घशाशी संबंधित सर्दी, खोकला, पडसं आणि त्यातून उद्भवणारे वेगवेगळे आजार याच्यापासून आपण आरामात दूर राहू शकतो. निश्चितच. त्याच्यामुळे आपण जे पूर्वापार आपल्याकडे सांगत आलेलं आहे की उन्हातनं आल्या आल्या लगेच पाणी पिऊ नका, एक 2-5 मिनिटं बसा आणि थोडं साधं पाणी प्या. साधं पाणी प्या, फार फार तर आता सर म्हणतात माठातलंही पिऊ नका, पण फार फार तर माठातलं त्यातल्या त्यात बरं असं आपण म्हणतोय. सर, या दिवसात बाकी काय पथ्य, म्हणजे आता आपण बाहेर पडतानाची पथ्य आधी बघूयात की बाहेर पडताना म्हणजे बऱ्याच वेळा जसं आपण म्हणतो की आपण उन्हात चालत गेलो किंवा थोडा वेळ जरी का सिग्नलला उभं राहिलो तर त्वचेला चटका बसतो. तर अशा वेळेस काय त्याची काळजी घ्यायला पाहिजे, काय उपाययोजना केली? एक तर पहिला उपाय जो आहे तो शारीरिक आहे. ज्यावेळी तुम्ही बाहेर पडणार आहात, आपल्याला किती वेळ लागणार आहे, आपल्याला घरात परत यायचंय का किंवा कार्यालयात जायचंय, याचा सगळ्याचा एक मनात गणित असतं प्रत्येक माणसाच्या. कुठेही कामाला जरी बाहेर पडला, साध्या बाजारासाठी बाहेर पडला, तर यात आपल्याला ऊन किती वेळ लागणार आहे, किती वेळ ह्याच्यामध्ये जाणार आहे. मी तर कुठल्याही रुग्णाला किंवा येणाऱ्या स्नेहांना पण सांगत असतो की ज्यावेळी कुठल्याही कामासाठी तुम्ही घरातून बाहेर पडता त्यावेळी पोटात काही ना काही अन्न टाकल्याशिवाय आणि पुरेशा प्रमाणात, कुठलाही ऋतू असो, हे ऋतू निरपेक्ष आहे. बरोबर.
की थंडी असो पावसाळा असो, तुमच्या शरीरात एक ठराविक Energy साठा. स्तराची एनर्जी असली पाहिजे. बरोबर. म्हणून तुम्ही नाश्ता हा तर मी पेशंटना कायम सांगत असतो की तुमच्या आरोग्याचा पाया आहे. एक वेळ तुमचं दुपारचं जेवण नीट नाही झालं, पुष्कळ कारणाने रात्रीचं जेवण नीट नाही झालं, तरी तुमचा नाश्ता जर चांगला असेल तर त्याच्यातून आपल्याला भरपूर प्रमाणात ऊर्जा मिळत असते. आपल्याला कळत पण नाही की साध्या एक पोह्याच्या छोट्याशा प्लेटमुळं आपल्या शरीरात, कारण ती जास्तीत जास्त आपल्या शरीरात ऍब्सॉर्ब करून घेण्याची शरीराची प्रक्रिया जी असते ती अतिशय छान असते नाश्त्याच्या बाबतीत. आणि कारण रात्रभर आपण उपाशीपोटी राहिलेलो असतो, शरीरात पुरेसे पाचक रस तयार झालेले असतात, ते अशा वेळी टाकलेलं अन्न जे पटकन पचतं. आणि प्रत्येकाला ते पण सांगतो की तुम्ही पुरेशा प्रमाणात पाणी प्या. कुठल्याही परिस्थितीत पाण्याची लेवल जी आहे, मी अगदी सोप्या भाषेत, आम्ही ज्यावेळी बघतोय पाणी पिण्याचं असं एक ठराविक प्रमाण कुठल्याही शास्त्रामध्ये सांगितलेलं नाहीये. पण आम्ही अनेक वर्ष ज्यावेळी वैद्यकीय सेवा देत असतो त्यावेळी माझ्या साधारणतः लक्षात आलं की आपल्या वजनाच्या साधारणतः 5% तरी पाणी आपल्या पिण्यात आलं पाहिजे. भारतीयांचं सरासरी वजन जे आहे ते 50 किलो आपण मानतो. 5 फूट 5.5 फूट या दरम्यानच्या उंचीच्या रेंजमध्ये आपण सगळे भारतीय असतो. आणि 50 किलोला साधारणतः 2.5 लिटर हे प्रमाण असतं. अर्थातच थंडीत थोडंसं कमी पिण्यात आलं तरी उन्हाळ्यात मात्र ते 2.5च्या ऐवजी 3, 3.25 लिटर पर्यंत जरी गेलं, आणि विशेषतः तुम्ही शारीरिक श्रमाची जर कामं करणार असाल तर 3.5-4 लिटर पर्यंत जरी पाणी पिलं, साधे सोपं त्याचं म्हणजे तुम्ही ओळखायचं कसं आपण पुरेसं पाणी पिलं. एकतर तुम्ही पाणी घेतल्यानंतर, काही अन्न खाल्ल्यानंतर ज्यावेळी लघवी पुरेशा प्रमाणात होते, लघवीचा रंग थोडासा पिवळा असेल ठीक आहे. डीप कलर मिक्च्युरेशन ज्याला म्हणतो आपण, की जास्त गडद रंगाची लघवी, हे तुमच्या शरीरातलं पाणी कुठल्याही, मग त्याच्यात काही वेळेला काही विकारांमध्ये पण ते होतं. आणि सगळ्यात जास्त महत्वाचं कारण असतं ते तुमचं पाणी कमी पिण्यात आल्यामुळं असतं. बरोबर. म्हणजे याचा सगळा संबंध आपल्या या मेटाबॉलिझमवर, आपल्या शरीराच्या प्रक्रियेवर पडत असतो. आपण किती पाणी प्यावं त्या प्रमाणात आपल्या शरीराची प्रक्रिया ही सुरू होत असते. आणि मग आपल्याला लहानपणापासून जे सांगितलंय की कपडे पूर्ण म्हणजे फुल स्लीव्सचे पांढरे सुती कपडे घाला, सिंथेटिक कपडे वापरू नका, टोपी वापरा, गॉगल वापरा, या ज्या कॉमन सूचना आहेत त्या मला असं वाटतं मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनीच नक्कीच पाळल्या पाहिजेत. कारण साधी गोष्ट आहे की सुती कपडे हे असे आहेत की ते त्या वातावरणात स्वतःला मोल्ड करून घेतात. की उन्हाळ्यात ते थंड असतात, तेच कपडे आपण हिवाळ्यात वापरले तर आपल्याला बऱ्यापैकी ऊब मिळते त्या कपड्यांनी. आणि शेवटी नैसर्गिक आपल्याला जे निसर्गाने दिलेलं आहे त्याच्यातून बनलेली ती वस्तू आहे, ती कधी पण आपल्या शरीराचं चांगलं रक्षण करते. त्यामुळे सिंथेटिक कपड्यांपासून शक्यतो दूर राहायचं. फुल स्लीवचे कपडे घातल्याने डायरेक्ट जे ऊन आपल्या अंगावर पडतं त्याची इंटेन्सिटी जवळजवळ 50 to 70% कमी होते. आणि मग शरीरातलं जे पाण्याचं बाष्पीभवन ज्याला म्हणतो आपण, की किंवा एक्झॉस्ट होणं एखाद्या गोष्टीतून, त्याच्यावर 50 ते 60% त्या गोष्टी कमी होतात साध्या ह्याच्याने. डोक्यावर टोपी वापरली तुम्हाला ऍडिशनल त्याचं प्रोटेक्शन मिळणार आहे. त्यामुळे गॉगल वापरला, निश्चितच गॉगल बऱ्याच लोकांना ही फॅशनेबल वस्तू वाटते, पण ती डोळ्यांचं इतक्या चांगल्या रीतीनं रक्षण करते की तुमचे डोळे जर एक्झॉस्ट झाले तर त्याच्यापासून सुरू झालेली डोकेदुखी, त्याच्यामुळे वाढलेलं पित्त, हे आपल्याला लक्षात पण येत नाही की आपल्याला डोळ्याच्या स्ट्रेनमुळे ह्या गोष्टी होत आहेत. त्यामुळे नक्कीच ज्यांना शक्य आहे, अगदी लहान वयापासून अगदी 8वी 10वीच्या मुलांना सुद्धा जर तुम्ही छानपैकी गॉगल वापरायची सवय लावलीत तर ते नक्कीच हितकारी आहे. फक्त असणारे गॉगल त्या क्वालिटीचे असावे, त्याच्यातून काही बऱ्याच वेळेला बघतो की एक नकळतपणे नंबर त्या चष्म्यांमध्ये वगैरे आहे की नाही, याची खात्री करून चांगल्या क्वालिटीचे गॉगल वापरावेत. नक्कीच. बरोबर. सर, जसं आपण हे म्हणतो की स्किन प्रोटेक्ट करायची, तर आजकाल आपण खूप जाहिराती अशा बघतो की ज्या सनस्क्रीन वापरा सांगतात, मग त्याच्यात SPF चं प्रमाण वेगवेगळं आहे, 20 पासून 50 पर्यंत आहे.
तर हा नेमका सनस्क्रीन वापरावं का आणि त्याचा उपयोग कसा होतो? हे पहा, ज्या आपण जसं पुढे चाललेलो आहे आपली सगळीच साधनं बदलत आहेत. बरोबर. की पूर्वीची वाहतूक व्यवस्था आणि आत्ताची हो. वाहतूक व्यवस्था, पूर्वीची आपले कपडे घालायची पद्धत, आत्ताची प्रत्येक पद्धत, हो. ह्याच्यात प्रचंड अशी क्रांती किंवा उत्क्रांती घडत आहे. बरोबर. अर्थातच औषधं पण अपवाद नाहीयेत आणि औषधांबद्दल एक मनात लोकांची आकस असतो की नको वापरायला, निसर्गाच्या विरुद्ध आहेत. पण हल्लीचे आपण प्रगतीच्या नावाखाली आपण जी धावपळ करतोय ती अर्थातच निसर्गाच्या विरुद्ध आहे. माझं स्पष्ट मत आहे की वाहतूक प्रचंड वाढली, हवेचं प्रदूषण आहे, नदीचा गैरवापर, पाणी प्रदूषण आहे, जल प्रदूषण आहे आणि या सगळ्यातून मानसिक ताण तणावानंतर आपल्याला सामोरं जावं लागतं. पण ज्यावेळी आपण आता साधं बाहेर पडलोय की आता सगळीकडं छानपैकी बोर्ड लावलेले असतात आणि आजच्या प्रदूषणाची पातळी ही आपल्याला कुठं पण KTHMच्या जवळ बोर्ड आहे, CBS ला बोर्ड आहे, पटकन कळतं आपल्याला प्रदूषणाची पातळी किती येते. हेच प्रदूषण तुम्ही अगदी तुमच्या कार मध्ये AC मध्ये जरी बसलेला असला तरी त्या उन्हाच्या ज्या झळा असतात त्याची जी किरणं असतात त्यातली अल्ट्राव्हायोलेट असोत, इन्फ्रारेड असोत, ती आपल्या शरीरापर्यंत पोहोचत असतात. प्रत्यक्ष ऊन लागलंच पाहिजे असं अजिबात नाही. तर चांगल्या क्वालिटीचं सनस्क्रीन प्रोटेक्शन जर तुम्ही घेतलं तर नक्कीच ते तुमच्यासाठी लाभदायी आहे. फक्त एक काळजी आम्ही बघतो लोकांमध्ये, मुलांमध्ये किंवा मुलींमध्ये विशेष करून, की एकीकडे सनस्क्रीन लावायचं आणि 5व्या मिनिटाला बाहेर पडायचं. असं करून चालत नाही. सनस्क्रीनचा लेअर छानपैकी आपल्या त्वचेवर तयार होण्याला किमान 30 मिनिटं द्यावे लागतात. त्यामुळे तुमची बाहेर पडण्याची जी वेळ आहे त्याच्या अगोदर किमान 30 मिनिट तुम्हाला शक्य असेल त्या SPFचं 20 पासून 50 पर्यंत. तुम्हाला सनबर्नचा त्रास आहे का? बरेच पेशंट येतात, डोळ्याखाली काळे डाग पडलेले आहेत, त्वचेखाली काळे डाग अचानक पडलेले आहेत. पुष्कळ वेळेला ह्याचं मूळ कारण सनबर्न असतं, उन्हामुळं लागलेल्या झळा, त्याच्यामुळं आपली त्वचा काळी पडते. नक्कीच सनस्क्रीन त्याला 100% फायदा होतो, प्रोटेक्शन मिळतं. निश्चितच. सर, जसं आपण म्हणतोय की तुम्ही मगाशी पाण्याबद्दल सांगितलं, तर आहाराबद्दल काय काळजी घ्यावी? म्हणजे आहारात आपण काय खाल्लं पाहिजे आणि काय अवॉइड केलं पाहिजे? आता आपण बघतो की बाजारात सुद्धा शीतपेयांपासून ताक, दही याची उपलब्धता पण जास्त आहे आणि त्याचं कन्झम्पशन पण वाढलंय. सरबत याचं कन्झम्पशन वाढलंय. तर साधारणपणे की हा आहार कसा आपल्याला या काळातला नियंत्रित असला पाहिजे? सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या आहारामध्ये अर्थातच द्रव पदार्थांचं प्रमाण जास्त असलं पाहिजे. मी त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही, पण हल्ली बाजारात दही अत्यंत स्वस्त मिळतं, दूध अत्यंत स्वस्त मिळतं, ताक रेडीमेड मिळतं, पण त्याच्या दर्जाबद्दल आणि त्याच्यातल्या कंटेंटबद्दल, त्यातल्या घटकाबद्दल आम्ही नेहमीच साशंक असतो. त्यामुळे मी रुग्णांना बोलता बोलता सांगतो की घरी दही लावायला शिका. त्यातून जे लॅक्टोबॅसिलस तयार होतात, दही आणि ताक हे अत्यंत चांगले पदार्थ आहेत आपल्या शरीरासाठी. त्यातले जे लॅक्टोबॅसिलस आहेत ते आपल्या पचन संस्थेला आतून अक्षरशः प्रोटेक्टिव्ह लेअर, एक आवरण तयार करतात आणि पुष्कळ आजारांपासून, टायफॉइड सारखे जीवघेणे आजार आणि कावीळ सारखे जे खराब अन्न आणि पाण्यातून आपल्याला होणारे हे 2 महत्वाचे जे आजार आहेत त्याच्यापासून आपण लांब राहू शकतो. बाकी जुलाब, वांत्या यासारख्या पण घरात बनवलेल्या या पदार्थांनी प्रोटेक्शन मिळतं. फळांच्या रसाच्या बाबतीत लोकांमध्ये खूप पॅशन आहे की मस्तपैकी ज्यूस करून पितील. माझं म्हणणं आहे की शक्यतो ती फळं नॅचरल या फॉर्म मध्ये तुम्ही खायची सवय स्वतःला लावा. की संत्री असतील तर साल आणि बी काढा, पूर्ण चोथ्या सकट संत्री खायला शिका. कारण त्यातले जे मिळणारे फायबर जे आहेत ते आपलं आतडं अत्यंत सशक्त करण्याची क्षमता त्या फायबर्स मध्ये आहे. आणि आउटसाइड जे गाड्यांवर वगैरे मिळणारे पदार्थ आहेत त्याची प्रिपरेशन, तयार करण्याची पद्धत कितपत
योग्य आहे, खात्री शास्त्रीय आहे, असेल त्याची चांगल्या हा. क्वालिटीचं तर मग घ्यायला तर तुमच्या डोळ्यासमोर तो चांगल्या स्वच्छता त्यांनी सांभाळलेली आहे, सगळे लेअर, कुठल्याही पद्धतीचे प्रिझर्वेटिव्ह तो टाकत नाही का, याच्याबद्दल जरा तुम्ही हे करा, खात्री बाळगा. हवाबंद जी पॅक टीन मध्ये मिळणाऱ्या पदार्थाचा तर मी सक्त विरोधी आहे. कारण त्यातले जे प्रिझर्वेटिव्ह जे आहेत त्यातल्या बहुतेक प्रिझर्वेटिव्हमुळं आणि ते पदार्थ प्रमाणापेक्षा जास्त घेण्यामुळं कर्करोगाचा धोका भरपूर प्रमाणात वाढू शकतो. त्यामुळं नैसर्गिक पदार्थ वापरून आणि नैसर्गिक स्वरूपात जर खाल्ले तर तुम्ही मोठे मोठे आजार आरामात त्याच्यापासून लांब राहू शकतो. बरोबर सर. या दिवसात असंही म्हणतो आपण की मसालेदार खाणं, तळकट खाणं जरा टाळा, तर त्याचा पचनक्रियेशी संबंध नक्कीच संबंध आहे. आपल्याला उदाहरणार्थ आपण एखादी मिरची खाल्ली आणि एखादा मसालेदार पदार्थ खाल्ला, आपल्याला नेहमीपेक्षा पाणी जास्त प्यावं लागतं. याचं साधं कारण आहे की त्याची जी इंटेन्सिटी जी आहे शरीरावर विशिष्ट प्रक्रिया करण्याची जी क्षमता आहे त्या पदार्थांची, आतड्याचं आतलं आवरण, श्वासनलिकेचं आतलं आवरण, यांना हे पदार्थ इजा पोचवू शकतात. त्यामुळे आपण ते पाणी पिऊन पटकन ते डिझॉल्व्ह करतो, एक प्रकारे ते त्यांना पातळ करतो आणि त्याचा त्रास होणार नाही याच्याबद्दल आपल्याला नैसर्गिक एक भावना. काही लोकांना तर साखर खाण्याची सवय असते तिखट पदार्थांनंतर, त्याच्या पाठीमागचं एक नैसर्गिक बोलावणंच असतं की आता तू काहीतरी पाणी पी भरपूर आणि या पदार्थाचा शरीरावर होणारा प्रभाव कमी कर. तर त्याच्यामुळं तिखटाचं प्रमाण, याचाच अर्थ ते शरीरातलं पाणी पण आपल्याला जास्त ऍब्सॉर्ब करणार आहे. ही शरीरात एरवी जे युटिलायझेशन, पाणी हे आरोग्य विभागातील स्वच्छता विभाग आहे. बरोबर. की सॅनिटेशन जे आहे ते चक्क आपल्या नेहमीच्या वापरामध्ये आंघोळीपासून ते कपडे धुणं, समोरचं अंगण झाडणं, अंगणात पाणी टाकणं, मग झाडांना पाणी देणं, यात जसं पाण्याचा उपयोग जो आहे तो स्वच्छतेसाठी आपण करतो, तेच काम शरीरात देखील पाणी करत असतं. आणि शरीरातले नको असलेले सगळे घटक ते किडनीमध्ये जाईल, पाण्यामध्ये मिसळेल, पाण्यात म्हणजे रक्तामध्ये मिसळेल आणि त्यातून त्याला द्रव स्वरूप प्राप्त देऊन नको असलेले जे मिनरल्स आहेत, नको एक्सेसिव्ह झालेली जीवनसत्व आहेत, त्या सगळ्यांना एकत्रित करून मूत्रपिंडांमध्ये आणलं जातं आणि तिथून त्याचं बाहेर निस्सरण केलं जातं. बरोबर. म्हणजे पाण्याचा तुम्ही सातत्याने बघितलं असेल तर सर पाणी प्या किंवा पाण्याचा उपयोग किती आहे आणि ते पाणी तुमच्या शरीराला कसं स्वच्छ ठेवणार आहे याच्यावरच भर देत आहेत. आपल्यालाही ते जाणवत आहे की उन्हाळ्याचा दाह वाढला की आपण आपला अगदी नॅचरलीच आपण पाण्याकडे जातो. तर हे पाणी प्रमाणात प्या, आवश्यकतेनुसार प्या आणि बाकी उन्हाळ्याची काळजी निश्चित घ्या. तापमान वाढतंय, आपण बघतोय की तापमानात बदलाव खूप होत आहेत. ग्लोबल वॉर्मिंगकडे आपण वळतोय. काही ठिकाणी आपल्याला समुद्राची पातळी वाढताना दिसतेय. हे सगळं जगभरात होत आहे आणि आपणही त्याला काही अपवाद नाही आहोत. तो दाह आपल्यापर्यंतही पोचलेला आहे. जीवनशैलीतले बदल तर निश्चितच आवश्यक आहेत की जेणेकरून आपण ओव्हरऑल क्लायमेटिक चेंज मध्ये जे असलेले बदल आहेत किंवा जे सस्टेनेबल गोल्स आहेत त्याच्याकडे जाणं आपल्या जीवनशैलीत तर निश्चित गरजेचं आहे. पण आत्ता इमिडिएट म्हणून उन्हाळ्याची काळजी घेताना जे काय सरांनी इतकं सुंदरसं मार्गदर्शन केलंय त्याचा जरी आपण अवलंब केला तर मला असं वाटतं की हा उन्हाळा आपल्यासाठी थोडासा का विना सुखकर जाईल अशी आपण आशा धरूयात. सर खूप चांगली माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.